कोर्स घ्यावा, तर तो सुद्धा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे, हे लक्षात घ्या। जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील। त्याची फी फक्त 149 रुपये, 1.5 वर्ष कालावधी आहे। या ठिकाणी प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल, टॉपिक नुसार आपण त्या ठिकाणी चालू घडामोडी कव्हर करतोय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात। याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला या कोर्सचा, सगळ्या कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होईल। ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करा तुमच्या मित्र। कोर्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील ते पुढे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलेच आहे, ते प्रश्न तुम्ही पाहू शकता। राजकीय घडामोडी बघणार आहोत मे ते जुलै महिना 2025 या दरम्यानच्या। तर काही प्रश्न कव्हर करतोय आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण हा टॉपिक कव्हर करतोय। तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य देशामध्ये अव्वल आहे? पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बरं, ऑप्शन बघा, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अलाहाबाद दिले। अलाहाबाद हे राज्य नाही आहेत, ठीक आहे, तर हे लक्षात उत्तर प्रदेश पाहिजे द्यायला पाहिजे तिथं, आणखी तुम्हाला ते सविस्तर झालं असतं। ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर येतं मध्य प्रदेश। काय उत्तर येतं? मध्य प्रदेश। पेसा कायदा जो आहे याच्या अंमलबजावणीमध्ये मध्य प्रदेश राज्य सध्या अव्वल ठरलेलं आहे, कारण मध्य प्रदेशमधले जे 20 जिल्हे आहेत, किती जिल्हे? 20 जिल्हे, आणि या 20 जिल्ह्यामध्ये 28 आदिवासी गट आहेत वेगवेगळे। तर ह्या 88 आदिवासी जे गट आहेत ना, या गटामध्ये हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती। हा पहिला मुद्दा। पेसा कायदा कधीचा आहे? तर पेसा कायदा आहे 1996चा आहे। पेसा कायद्याला काय म्हटलं जातं? पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्युल्ड एरियाज ऍक्ट, 1996चा कायदा। हा कायदा कधी अंमलात आला? दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे। हा कायदा अंमलात आला होता 24 डिसेंबर 1996, तारीख लक्षात राहील, 24 डिसेंबर 1996 ला हा कायदा अंमलात आलेला होता। तर भारतीय राज्यघटनेमधलं कोणतं कलम अनुसूचित क्षेत्रासाठी विशेष तरतुदी करण्यास परवानगी देतं? तर त्याच्यामध्ये 243(4)B असं काहीतरी कलम आहे, ते तुम्ही तिथे एक्स्ट्रा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बरं, हा कायदा भारतीय राज्यघटनेमधल्या कोणत्या अनुसूचीतील आदिवासी क्षेत्रांसाठी लागू आहे? तर भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या अनुसूचीतला म्हटलं तर 5व्या अनुसूचीतल्या, 5व्या अनुसूचीमध्ये असलेल्या आदिवासी क्षेत्रांसाठी हा कायदा लागू आहे। तर हे नक्की लक्षात ठेवा। सध्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अव्वल राज्य मध्य प्रदेश राहिल्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आली होती। हे मुद्दे ना इथं मी परत हायलाइट करतोय। मध्य प्रदेश राज्य अव्वल आहे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये। तिथल्या 20 जिल्ह्यामध्ये 88 आदिवासी गटामध्ये राबवला जात होता पेसाचा फुल फॉर्म लक्षात घ्या, पंचायत, ई फॉर एक्सटेन्शन, एस फॉर शेड्युल्ड, ए फॉर एरियाज, म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्युल्ड एरियाज ऍक्ट 1996। अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? 24 डिसेंबर 1996। याचा उद्देश काय? आदिवासी भागातील ज्या ग्रामसभा आहेत त्या आदिवासींच्या हितांचं रक्षण करणं, सक्षम करणं यासाठी, आणि 5व्या अनुसूचीतल्या आदिवासी क्षेत्रांसाठी भारतीय राज्यघटनेतला हा कायदा या ठिकाणी लागू आहे। ठीक आहे, जाऊया पुढचा प्रश्न बघा। सर्व मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार असलेलं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं? की सर्व मतदान केंद्रावर किती म्हणते बघा, 1200 पेक्षा कमी मतदार। सध्या एका राज्यामधलं इलेक्शन आहे आणि त्यावेळी ही न्यूज चर्चेमध्ये आलेली आहे। तर याचं करेक्ट आन्सर येतं, कारण आता कोणत्या राज्याची इलेक्शन्स आहे? बिहार राज्याची इलेक्शन्स। आणि बिहारमध्ये आता काय केले तर सगळ्या मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार असलेलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे। मग आता 1200 पेक्षा कमी मतदार करायचे म्हणजे तुम्हाला मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे। आता मतदान केंद्रांची संख्या बिहारमध्ये वाढवण्यात आली, म्हणजे किती मतदान केंद्र वाढवण्यात आली? सध्या 12,817 एवढी मतदान केंद्र वाढवण्यात आली। पहिली किती होती? 77,895 एवढी मतदान केंद्र होती, ती आता वाढून 90,712 एवढी मतदान केंद्र झालेली आहेत। मग तुम्हाला हे लक्षात ठेवा की महत्त्वाचं काय तर 12,817 एवढी मतदान केंद्रां वाढ करण्यात आली बिहारमध्ये। का केले असं? तर सगळ्या मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार राहतील असं त्यामध्ये अनालिसिस करून त्या मतदाराची किंवा मतदारसंघाची किंवा त्या मतदान केंद्राची विभागणी करण्यात आलेली आहे। कारण म्हणजे व्यवस्थित इलेक्शन व्हावं, एका ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये, अशा बरेच मुद्दे त्यामध्ये आहेत। परीक्षेसाठी ना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। न्यूज मध्ये आहे आणि बिहार राज्य आहे त्यामुळे जास्त इम्पॉर्टंट। ठीक आहे,
पुढची न्यूज बघा, अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग प्रक्रिया का सुरू झालेली आहे? तर महाभियोग प्रक्रिया का सुरू झालेली आहे? तर बेहिशेबी रक्कम सापडल्यामुळे कारवाईची शिफारस केल्या गेल्यानं. ते 21 जुलै 2025 रोजीची न्यूज आहे. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण माहीत असू द्या. महाभियोग कशासाठी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही जेव्हा अभ्यास करता आता का जसं तुम्ही गट क गट ब राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य असेल आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उच्च न्यायालयाचा मुद्दा येईल तिथं महाभियोग प्रक्रिया हा जो टॉपिक आहे ना तो तुम्हाला व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे, कारण रिसेंटमध्ये चर्चेत आहे. म्हणून पॉलिटीला करंट रिलेटेड जोडून असणारा हा प्रश्न आहे. तुम्हाला हे काय घडलं याच्यापेक्षा ही प्रक्रिया काय आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ह्याला तुम्ही थोडं फोकस करा, म्हणजे तुमचा अभ्यास करताना काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगतोय. पुढचा प्रश्न आहे, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली विधानसभा कोणती ठरणार आहे? न्यूज चर्चेमध्ये आलेली होती बघा. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात की कर्नाटक असे ऑप्शन दिलेले आहेत. याचं करेक्ट आन्सर येतं दिल्ली विधानसभा, की पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा बनणार आहे, कारण त्या बाबतचे जे सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्याची पायाभरणी करण्यात आलेली होती. न्यूज कधीची आहे? 12 मे 2025 त्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी झालेली होती. किती मेगावॅट क्षमतेचा हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे? तर 500 किलोवॅट एवढ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. त्याची पायाभरणी झाली 12 मे 2025 रोजी. आणि ही जी पायाभरणी झाली तर तिथले जे विधानसभा आहे त्यांची, दिल्लीची विधानसभा, त्यांचे जे सभापती आहेत ना यांनी केलेली होती. सभापती मेन होते त्याच्यामध्ये, त्यांचं नाव आहे विजेंद्र गुप्ता. असं का बरं? कारण विधानसभेमध्ये सभापतींचाच रोल महत्वाचा असतो. त्यांच्या अंडरखाली सगळं सेक्शन येतो. आणि हे जे अनालिसिस केलं ह्याच्यामध्ये उपराज्यपाल जे होते, उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सुद्धा त्या ठिकाणी अनावरण करण्यामध्ये ते उपस्थित होते. दिल्ली विधानसभा लक्षात ठेवा बरं का, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा, 500 किलोवॅट क्षमता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने भारतातील पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलार प्रकल्प कोणत्या मेट्रो स्टेशनवर बसवला आहे? प्रश्न असा विचारला तर लक्षात आलं पाहिजे की भारतातला पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलार प्रकल्प, तर हा कोणी बसवला आहे? दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं बसवलेला आहे. कोणत्या ठिकाणी बसवला आहे? तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आता हे तुम्हाला पर्टिक्युलरली माहित असेल तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. तर लक्षात ठेवा, ओखला विहार रेल्वे मेट्रो स्टेशन, की जे चर्चेमध्ये होतं. लक्षात ठेवा कोणतं? ओखला विहार मेट्रो स्टेशन भारतातला पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलार प्रकल्प या मेट्रो स्टेशनवर बसवलेला आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये डिजिटल प्रवेश म्हणजे डिजिटल ॲक्सेस हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे असं म्हटलंय? सध्या रिसेंटली ही न्यूज चर्चेमध्ये होती, त्यामुळे आर्टिकल 21 येणाऱ्या काळामध्ये प्रश्न अपेक्षित आहे. काय विचारले? डिजिटल ॲक्सेस किंवा डिजिटल प्रवेश कोणत्या खटल्यामध्ये असं म्हटलंय? तर तो खटला तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे. तो खटला म्हणजे अमर जैन विरुद्ध केंद्र सरकार. कोणता खटला आहे? अमर जैन विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिला. निकाल कधी दिला असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 30 एप्रिल 2025 रोजी. निकाल कधी दिला? 30 एप्रिल 2025 रोजी हा निकाल दिलेला होता. की यानुसार म्हटलं होतं की जे ई गव्हर्नन्स असेल किंवा कल्याणकारी योजना असतील तर याचा लाभ घेण्यासाठी जे डिजिटल ॲक्सेस किंवा डिजिटल प्रवेश हा भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 21 अंतर्गत जे दिलेले जीवन आणि स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार आहेत ना त्याचा एक अविभाज्य भाग असेल असं म्हटलंय. तर हे कोणता खटलाय ना हे महत्वाचं. कोणत्या तारखेला निकाल दिला हेही लक्षात ठेवा. कोणत्या कलमांतर्गत तेही तुम्हाला इम्पॉर्टंट राहील, हे लक्षात घ्या. सध्या खूप गोष्टींना निवडणूक आयोग चर्चेमध्ये, तर सध्या चर्चेतली न्यूज बघा. भारतीय निवडणूक आयोगानं 3 जून 2025 रोजी घोषित केलेल्या नवीन तंत्रज्ञान चालित मतदार अहवाल प्रणालीचं नाव काय? म्हणजे 3 जून 2025 भारतीय निवडणूक आयोगानं एक नवीन मतदार अहवाल प्रणालीची घोषणा केली होती. तर त्याचं नाव होतं ECNET ॲप. तर हे जे प्रणाली आहे म्हणजे जे मतदार अहवाल प्रणाली, तर हे ECNET ॲपद्वारे राबवली जाणार आहे. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती की नवीन तंत्रज्ञान चालित मतदार अहवाल प्रणाली ECNET ॲपद्वारे चालवली जाणार आहे. तर ही घोषणा केलेली होती.
पुढचा प्रश्न बघा, 2025-26 साठी संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता दर 1 वर्षाने नियुक्ती होते, लक्षात घ्या. सध्या संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी ज्यांची नेमणूक करण्यात आली ते नाव आहे संजय जयस्वाल. काय नाव आहे? संजय जयस्वाल. बीजेपीचे खासदार आहेत, त्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली. जे लोकसभेचे सभापती असतात, म्हणजे लोकसभेचे सभापती म्हणण्यापेक्षा लोकसभा अध्यक्ष म्हणतो आपण, ओम बिर्ला यांनी त्यांची नेमणूक केली 1 मे 2025 रोजी. 1 मे 2025 रोजी. अंदाज समितीची स्थापना कधीची आहे? 10 एप्रिल 1950 ला. अंदाज समितीची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? जॉन मथाई समितीच्या शिफारशी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खासदार बैजयंत पांडा यांची 2025-26 साठी कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली? सध्या 2 समितीचे अध्यक्ष चर्चेमध्ये आले होते. एक म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती, याचं उत्तर आहे सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष बैजयंत पांडा, बीजेपीचे खासदार आहेत, त्यांची नेमणूक झाली. 1964 मधली ही समिती आहे, महत्वाची. आणि दुसरी म्हणजे संजय जयस्वाल, जे अंदाज समितीचे अध्यक्ष झाले, जे 1950 ला अंदाज समितीची स्थापना झाली होती ती. तर या 2 समिती थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचा घटक राहील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, मोबाईल ॲपद्वारे ई मतदान प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेणारे भारतातले पहिले राज्य कोणते ठरले? मोबाईल ॲपद्वारे ई मतदान प्रणाली याचा निर्णय घेणार तर सध्या कोणता आहे? सध्या कोणत्या राज्यामधले इलेक्शन्स आहेत? बिहार. त्यामुळे बिहार राज्य हे ठरले की मोबाईल ॲपद्वारे ई मतदान प्रणाली सुरू करणारं डिसिजन घेतले, म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये एक क्रांतिकारी पाऊल असं आपण म्हणू शकतो. तर बिहारमधल्या ज्या ई मतदान प्रक्रियेत तर त्याच्यामध्ये सीडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग आणि जे बिहार राज्य निवडणूक आयोग यांनी विकसित केलेले 2 मोबाईल ॲप्स यामध्ये वापरले जातील. सीडॅक आणि बिहारचं जे निवडणूक आयोग आहे तर त्यांच्या वतीनं विकसित केलेले ॲप त्यामध्ये वापरले जाते. तर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट न्यूज आहे की मोबाईल ॲपद्वारे ई मतदान प्रणाली सुरू केलाय बिहारमध्ये, त्याच्यामुळे न्यूज चर्चेत आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जे मुद्दे आपण सगळे कव्हर करतोय ना, हे खूप महत्त्वाचे ठरतील. पुढचा प्रश्न, जसं मी आताच म्हणलं, अंदाज समिती का महत्वाची आहे? जून 2025 मध्ये अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? कारण अंदाज समितीची स्थापना होऊन आता 75 वर्ष कंप्लीट होत आहेत. म्हणजे अंदाज समितीची स्थापना जर बघितली तर ती 10 एप्रिल 1950 ला झाली होती, बरोबर. मगाशीच मी प्रश्नामध्ये आपण कव्हर करत होतो, संजय जयस्वाल त्याचे अध्यक्ष झाले होते. तर 10 एप्रिल 1950 ला अंदाज समितीची स्थापना झाली. पहिला मुद्दा, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? जॉन मथाई नावाची एक समिती होती, या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार. आणि आता जून 2025 मध्ये ना या अंदाज समितीला 75 वर्ष कंप्लीट होत आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो? अमृत महोत्सवी वर्ष असं म्हणतो. तर हे कंप्लीट झाल्यामुळं एक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं, तर ते कोणत्या ठिकाणी केलं होतं असा प्रश्न आहे. आणि हे केलं होतं मुंबईमध्ये, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. मग येणाऱ्या घटकामध्ये तुम्हाला अंदाज समितीवर प्रश्न अपेक्षित आहे. ओके, मग मी तुम्हाला असं विचारलं, अंदाज समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे 30 सदस्य असतात. मग 30 सदस्य, आता लोकसभेचे किती सदस्य असतात आणि राज्यसभेचे किती सदस्य असतात? तर हे सर्वच्या सर्व सदस्य लोकसभेमधून निवडून दिलेले असतात, म्हणजे निवडलेले असतात. याच्यामध्ये राज्यसभेचा काहीही रोल नसतो. अंदाज समितीमध्ये राज्यसभेचा एकही सदस्य नसतो, हे लक्षात ठेवा. कारण अंदाज समितीचे जे सदस्य आहेत त्यांची निवड हे लोकसभेद्वारे केली जात असते आणि समितीचा जो अध्यक्ष असतो त्यांची नेमणूक लोकसभा अध्यक्षामार्फत होत असते. आणि सध्या अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून संजय जयस्वाल जे बीजेपीचे खासदार आहेत तर त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे सगळे घटक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात ही जी न्यूज चर्चेत आली की ही जे अमृत महोत्सवी वर्ष होतं अंदाज समितीचं, म्हणून जी राष्ट्रीय परिषद आयोजित केली तर ती केली होती मुंबईमध्ये. हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय निवडणूक आयोगानं मतदारांची पात्रता पडताळण्यासाठी विशेष सखोल फेरतपासणी म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम कोणत्या राज्यात सुरू केली? आता अजूनही प्रश्न तच पडतो, कोणत्या राज्यामध्ये सध्या इलेक्शन्स आहेत? बिहारमध्ये. म्हणजे हे जे सगळे प्रोसेस चालू आहे सध्या कोणत्या राज्यामध्ये केली जाते? तर बिहारमध्ये केली जाते. तर बिहारमधल्या ज्या स्थानिक संस्था आहेत ना तर त्या ठिकाणी म्हणजे विशेष सखोल मोहीम राबवण्यात आलेली होती. म्हणजे उत्तर आहे बिहार, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने मतदारांची पात्र विशेष सखोल तपासणी. ओके, हा घटक लक्षात घ्या.
तर बिहारमधल्या ज्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद 3 व 4 जून 2025ला गुरुग्राम मधल्या मानेसर या ठिकाणी पार पडली होती. याचं उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालेलं होतं. तर ते घटक तुम्ही जाता जाता फक्त माहीत असू द्या की शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांची जी पहिली परिषद होती कुठं पार पडली, तर बिहारमध्ये, हरियाणामध्ये पार पडली, गुरुग्राममध्ये मानेसर या ठिकाणी. त्या सगळ्या इलेक्शन किंवा असं घटक चर्चेत आलंय ना, त्यामुळे तो पॉईंट इथं फक्त ऍड केलाय, फक्त माहीत असू द्या परीक्षेला विचारले गेलं तर. पुढचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगानं 16 जुलै 2025 रोजी कोणाची बिहारचे स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे? आता स्वीप आयकॉन म्हणून बिहारची कोणाची नेमणूक करण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा, 2 नाव आहेत, एक आहे नीतू चंद्रा आणि दुसरं नाव आहे क्रांती प्रकाश झा यांची नेमणूक करण्यात आली. अभिनेत्री आहेत नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची नेमणूक 16 जुलै 2025 रोजी बिहारचे स्वीप आयकॉन म्हणून करण्यात आलेली आहे. स्वीप म्हणजे काय? SVEEP. आता ह्यातला SVEEP म्हणजे काय? S फॉर सिस्टमॅटिक, V फॉर वोटर्स, E फॉर एज्युकेशन अँड E फॉर इलेक्ट्रोल आणि P म्हणजे पार्टिसिपेशन. म्हणजे काय? सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. म्हणजे हा कार्यक्रम जो असतो स्वीप कार्यक्रम मतदारांना शिक्षित आणि प्रोत्साहित करण्यासाठी राबवला जातो. मग हा निवडणूक आयोगाचा एक प्रमुख कार्यक्रम असतो की मतदारांना काय म्हणायचं, मतदानाचं महत्त्व पटवून द्यायचं, त्यांना शिक्षित करायचं, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करायची आणि मतदानामध्ये किती टक्केवारी वाढेल, सहभाग कसा वाढेल ते बघायचं. याच्यासाठी बिहारचे स्वीप आयकॉन म्हणून सध्या 2 लोकांची नेमणूक झाली आहे. एक आहेत नीतू चंद्रा आणि दुसरे आहेत क्रांती प्रकाश झा. हे लक्षात ठेवा. स्वीपचा फुल फॉर्म परत एकदा ओव्हरलुक करा, मी तुम्हाला ते दाखवतो. या ठिकाणी स्वीपचा फुल फॉर्म आहे, ओके, सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन, ओके. आणि नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा बिहारचे स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. मतदारामध्ये जनजागृती करणं हाच त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, राजभाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून हैदराबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नाव काय होतं? कार्यक्रम कुठे आयोजित केला? हैदराबादमध्ये. तर का आयोजित केला? राजभाषा विभाग जो स्थापन झाला त्याचं सुवर्ण महोत्सवी सोहळा होता म्हणून. आता तुम्हाला राजभाषा म्हणजे सध्या चर्चेतला मुद्दा आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का की भारताची राजभाषा आहे, हा सगळा मुद्दा आता सध्या चर्चेतली न्यूज आहे. हे सगळे मुद्दे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, अगोदर प्रश्न काय विचारलाय? प्रश्न असा विचारला होता, राजभाषा विभागाचा जो सुवर्ण महोत्सवी सोहळा झाला याचा भाग म्हणून हैदराबाद या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला होता, त्याचं नाव काय? तर हैदराबादला जो कार्यक्रम आयोजित झाला होता तर त्याचं नाव होतं दक्षिण संवाद. हा कार्यक्रम कधी आयोजित झाला होता? हा कार्यक्रम आयोजित झाला होता 11 जुलै 2025ला. 11 जुलै 2025ला. का? तर हे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग कशाचा? राजभाषा विभागाचा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग. मग या राजभाषा विभागाची स्थापना कधी झाली होती? 26 जून 1975 रोजी झाली होती. कधी झाली होती? 26 जून 1975 रोजी झाली होती आणि त्याला 50 वर्ष कंप्लीट झाली आहेत आता सुवर्ण महोत्सवी सोहळा. तर तो साजरा करण्यासाठी 11 जुलै 2025ला हैदराबाद या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, त्याला नाव दिलं होतं दक्षिण संवाद नावाचा कार्यक्रम. हा सध्या चर्चेतला घटक आहे. मग प्रश्न असा विचारला, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का? तर उत्तर आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती भारताची राजभाषा आहे, असं लक्षात ठेवायचं. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसून हिंदी ही भारताची राजभाषा आहे. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेतलं कलम जर बघितलं 343 सब ऑप्शन्स 1 याच्यानुसार हिंदी ही भारताची राजभाषा आहे असं म्हटलं जातं. हिंदी भारताची राजभाषा. हे तुम्हाला खूप खूप घटक लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल, कारण सध्या भाषेचा मुद्दा आपल्या महाराष्ट्राचं राजकारण घ्या किंवा देशाचं राजकारण घ्या त्याच्यामध्ये गाजतोय आणि त्यातल्या त्यात राजभाषा विभागाला पण 50 वर्ष कंप्लीट झालेत, त्याच्यामुळे कार्यक्रम बी आयोजित झाले होते. तर हे सगळ्या मुद्द्यासाठी तुम्हाला हा घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी थोडंसं 1 मिनिट तुमचं आणखी यावर देतो आणि हे रिकॉल करा, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट राहील.
मुद्दे थोडेसे लक्षात घ्या, कारण राजभाषा विभागाला 50 वर्ष कंप्लीट झाली, म्हणजे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून 11 जुलै 2025ला हैदराबाद या ठिकाणी कोणता कार्यक्रम? दक्षिण संवाद नावाचा कार्यक्रम. राजभाषा विभागाची स्थापना कधी झाली? तरीही 26 जून 1975 रोजी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही ओळ आहे. काय ओळ आहे? हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, भारताची राजभाषा आहे. आणि कलम 343 सब ऑप्शन 1 याच्यानुसार हिंदी ही भारताची राजभाषा आहे, हे लक्षात घ्या. कारण येणाऱ्या काळामध्ये हे यावर, या आर्टिकलवर, राजभाषा भाषेचं जे आर्टिकल आहेत ना, यावर परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे, पूर्व असू दे किंवा मुख्य. त्याच्यामुळं हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय लोकपालने अलीकडेच स्वीकारलेले नवीन ब्रीदवाक्य कोणते आहे? म्हणजे लोकपालचं ब्रीदवाक्य बदललंय, त्याच्यामुळे न्यूज चर्चेत होती. तर लोकपाल हा घटक सुद्धा महत्वाचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर येतं तर मा गृध कास्यस्विद धनम हे जे होतं ना, अगोदर होतं. काय? लोकपालचं ब्रीदवाक्य हे अगोदर होतं. सध्या नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण म्हणजे इम्पॉवर सिटीजन्स एक्सपोज करप्शन हे ना नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. आणि हे जे पर्याय क्रमांक 1 मध्ये जे ब्रीदवाक्य दिले हे अगोदर होतं. हे काय होतं? अगोदरचं ब्रीदवाक्य होतं, ते बदललंय आणि त्याच्या जागी हे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. ओके. लोकपालमध्ये किती अध्यक्ष असतो? 1 अध्यक्ष आहेत. आणि सदस्य किती असतात? 8 सदस्य असतात लोकपालमध्ये. तर 8 सदस्यापैकी जे 4 सदस्य असतात तर ते न्यायिक सदस्य म्हणतो, म्हणजे ज्युडिशियल सदस्य 4 असतात आणि राहिलेले 4 हे नॉन ज्युडिशियल सदस्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तुम्हाला प्रश्न विचारला लोकपालचे पहिले अध्यक्ष कोण होते? तुमचं उत्तर आहे पिनाकी चंद्र घोष. लोकपालचा कायदा कधीचा? 2013चा. लोकपालची स्थापना कधी झाली? तर त्याचं उत्तर असलं पाहिजे 16 जानेवारी 2014ला. कारण 2013चा कायदा आहे आणि लोकपालची स्थापना झाली नवीन कायद्यानुसार 16 जानेवारी 2014. तर हा घटक परत एकदा मी थोडंसं रिकॉल करतो, मग पुढे जाऊया. पहिला मुद्दा, लोकपालचं जुनं ब्रीदवाक्य काय होतं? तर लोकपालचं जुनं ब्रीदवाक्य काय होतं हे लक्षात घ्या. लोकपालचं जुनं ब्रीदवाक्य होतं मा गृध कास्यस्विद धनम. हे काय होतं? जुनं ब्रीदवाक्य होतं, म्हणजे कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका असं म्हटलं जातं. आणि आता लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य काय झालेलं आहे? तर नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? तर म्हणतो आपण एम्पॉवर सिटीजन्स एक्सपोज करप्शन हे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारले लोकपालमध्ये. आणि लोकपालमध्ये मी 8 सदस्य, 4 नाईक, 4 गैरनाईक हा घटक सांगितलेला होता. आता आपण लोकपालवर आणखी असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल बघा. प्रश्न होता लोकपालचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तुम्हाला असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? तर पिनाकी चंद्र घोष हे पहिले अध्यक्ष होते. सध्याचे कोण आहेत? अजय खानविलकर यांचं नाव आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लोकपालची स्थापना कधी झाली म्हटलं लोकपालची? तर 16/1/2014, 16 जानेवारी 2014 हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य ठरलं? सध्या महाराष्ट्रानं सार्वजनिक सुरक्षा कायदा केला आणि ते महाराष्ट्र राज्य ठरले 5वे. मग पहिली 4 राज्य कोणती असं जर तुम्हाला विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे. सार्वजनिक सुरक्षा कायदा करणाऱ्या राज्यांपैकी एक येतं छत्तीसगड, एक राज्य आहे बरोबर, छत्तीसगड. त्यानंतर तेलंगणा हे एक राज्य आहे, तेलंगणा राज्यानं सुद्धा असा कायदा केलाय. आंध्र प्रदेशनं पण केलेलं आहे, तेलंगणा आंध्र प्रदेश येतं. आणि आणखी एक राज्य राहतं यामध्ये, 1 2 3 4, ओडिशा राहिलं. ओडिशा राज्यानं पण केलेलं आहे. म्हणजे 4 राज्य कोणती होती? परत एकदा रिकॉल करतो, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 4 राज्यांनी सार्वजनिक सुरक्षा कायदा केला होता. आता महाराष्ट्रानं केल्यामुळं ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. आता हे जे सार्वजनिक सुरक्षा कायदा करणारं म्हणजे हे जे बिल होतं ना, तर हे संसदेमध्ये म्हणजे आपल्या राज्यांच्या विधानसभेमध्ये अगोदरच मांडलं होतं. कधी मांडलं होतं? तर डिसेंबर 2024 मध्येच हे बिल मांडलं होतं, परंतु त्यावेळी ते पास झालं नाही. विधानसभेमध्ये सादर केल्यानंतर हे जे बिल आहे तर हे प्रवर समितीकडे पाठवण्यात आलं होतं. संयुक्त प्रवर समिती जी असते ना तिच्याकडे पाठवण्यात आलं होतं. तर त्याचे अध्यक्ष कोण होते या संयुक्त प्रवर समितीचे? तर चंद्रशेखर बावनकुळे होते. कोण होते? चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ते बिल पाठवण्यात आलं होतं या समितीकडे. कोणत्या समितीकडे? संयुक्त प्रवर समितीकडे. त्या समितीनं मग अहवाल आता रिसेंटली दिला होता. कधी दिला होता? 9 जुलै 2025ला त्या समितीनं तो अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार हे कायदा करण्यात आलाय. त्याला नाव आहे सार्वजनिक सुरक्षा कायदा
हा महाराष्ट्रामध्ये केला गेलाय आणि महाराष्ट्र कितवं राज्य ठरलंय? 5वं राज्य ठरलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही गपलत लक्षात ठेवायची तर समजा या कायद्यानुसार सार्वजनिक सुरक्षा कायदा या कायद्यानुसार गुन्हा जेव्हा दाखल करण्याची परवानगी ही कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून घेतली पाहिजे किंवा गुन्ह्याचा तपास कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याने केला पाहिजे किंवा गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी ही कुणाकडून घेतली गेली पाहिजे असे 2-3 मुद्दे आहेत ना ते थोडंसं मी तुम्हाला रिकॉल करतो. पुन्हा एकदा हा पॉइंट शॉर्टमध्ये आपण एक्सप्लेन करूया कारण हा जास्त इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. एक तर तुम्हाला इथं घटक लक्षात घ्या. 5वं राज्य आहे महाराष्ट्र. या अगोदर 4 राज्यांनी कायदा केलेला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र आणि ओडिशा. ठीक आहे. डिसेंबर 2024 मध्ये हे मांडण्यात आलं होतं विधेयक. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जी संयुक्त प्रवर समितीकडे पाठवलं त्यांनी आता अहवाल दिलाय 9 जुलैला. त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आली होती. याच्यामध्ये हे 3 मुद्दे आहेत ना शेवटचे ते महत्वाचे आहेत. गुन्हा दाखल करण्याची परवानगी डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं. गुन्ह्याचा तपास कोणी केला पाहिजे? किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं. आणि गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी जेव्हा आरोपपत्राचा मुद्दा येतो तेव्हा एडीजीपी म्हणतो आपण, अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची परवानगी पाहिजे. नुसता गुन्हा दाखल करायचा आहे डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी पाहिजे आणि गुन्ह्याचा तपास किमान PSI ने केला पाहिजे. अशा पद्धतीच्या तरतुदी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्यानुसार म्हणजे आताच आपण जो बघितला बेकायदा संघटनांच्या सदस्यांना किती वर्षाची तरतूद आहे? बेकायदा सदस्यांच्या संघटनांना. आता यामध्ये या कायद्यातली जी तरतूद आहे म्हणजे जे बेकायदा संघटनांच्या सदस्यांना ते 2 ते 7 वर्षाचा तुरुंगवास अशी शिक्षा दिलेली आहे. बरं या कायद्यानुसार या कायद्या अंतर्गत जे गुन्हे दाखल होणार आहेत ते दखलपात्र असणार की अदखलपात्र? पहिला मुद्दा दखलपात्र असणार आहे. हा पहिला मुद्दा क्लिअर असणं गरजेचं आहे. बरं जामीन पात्र असणार आहेत की अजामीन पात्र? याच्यामधले गुन्हे हे अजामीन पात्र असणार आहेत. कशा असणार आहेत? अजामीन पात्र. म्हणजे दखलपात्र आणि अजामीन पात्र यामध्ये येणारे गुन्हे असणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि ज्या बेकायदा संघटनेच्या सदस्यांना 2 ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा यामध्ये दिलेली होती हे इथं लक्षात घ्या. आता तोच प्रश्न आहे. प्रश्न बघा महाराष्ट्र खालीपैकी कोणते विधान महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात बरोबर नाही चुकीचं सांगितलंय? आता देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडलं होतं तर पहिलं विधान बरोबर आहे. गुन्ह्याचा तपास डीआयजी रँकच्या अधिकाऱ्याकडे केला जाईल. गुन्ह्याचा तपास नाहीये. गुन्ह्याचा तपास हा किमान PSI दर्जाच्या अधिकाऱ्याकडे झाला पाहिजे. म्हणजे हे विधान चुकीचं इथं लक्षात येते का? तर डीआयजी रँकच्या अधिकाऱ्याची परवानगी लागते फक्त गुन्हा दाखल करण्यासाठी. या अधिकाऱ्याची परवानगी लागते कशासाठी? तर गुन्हा दाखल करण्यासाठी. गुन्हा दाखल करायचा असेल तर दाखल करण्यासाठी. त्याच्यामध्ये तपास त्यांच्याकडून नाही. आणि सरकारला धोकादायक व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताब्यात घेता येतं हे बरोबर आहे. संघटनेला बेकायदे ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार मंडळ असेल हेही बरोबर आहे. लक्षात ठेवा. एखाद्या संघटना आहे तिला बेकायदेशीर ठरवायचं तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ त्यामध्ये असणार आहे. तर इथं डीआयजीच्या ऐवजी PSI पाहिजे होतं किमान PSI दर्जाचा अधिकारी. मग ते विधान बरोबर ठरलं असतं. पुढचा प्रश्न आहे जगदीप धनखड यांनी कोणत्या वर्षी भारताचं उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला? त्यांनी आता राजीनामा दिला ना. मग कोणत्या वर्षी उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं? 2022 मध्ये त्यांची निवड झाली होती. एक्झॅक्टली तारीख विचारली तर काय सांगाल तुम्ही? 11 ऑगस्ट 2022 हे घटक लक्षात आहे का? यावेळी त्यांनी पदभार स्वीकारला होता. भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते हे? जगदीप धनखड 14वे उपराष्ट्रपती होते हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेतलं कलम 67 अ नुसार द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आली होती. आता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृह असतात म्हणजे लोकसभा राज्यसभा यांचा सदस्य असतात ना त्यांचं कॉलेजियम पद्धत असते त्यानुसार होते. हे आपल्या उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत. पण उपराष्ट्रपतींची पात्रता काय आहे? भारतीय नागरिक, वय किती पाहिजे? 35 वर्ष पाहिजे, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र पाहिजे आणि कोणतेही लाभाचं पद धारण केलेलं नसावं. राज्यघटनेमध्ये तरतूद किती उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीमध्ये? आर्टिकल 63 पासून ते आर्टिकल 70 पर्यंत तरतूद तुम्हाला पाहायला मिळते. तर हे घटक थोडंसं लक्षात घ्या. तर हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. 11 ऑगस्ट 2022 भारताचे 14वे उपराष्ट्रपती. 67 अ अंतर्गत द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा दिला. उपराष्ट्रपतीच्या निवडणूक दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश होतो. उपराष्ट्रपतीची पात्रता भारतीय नागरिक, किमान 35 वर्ष,
राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र, कोणते लाभाचं पद धारण केलेलं नसावं. भारताचे उपराष्ट्रपती कलम 63 ते कलम 70. पुढचा प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचा विक्रम मोडून सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान बसवणारे दुसरे पंतप्रधान ठरले? तर इंदिरा गांधीजींचा विक्रम त्यांनी तो मोडलेला होता. इंदिरा गांधी सत्तेवर किती वेळ होत्या म्हणजे पंतप्रधानांचा कार्यकाळ त्यांचा 4077 दिवस होत्या. 4077 दिवस. आणि मोदींनी तो विक्रम मोडला 4078वा दिवस. तो कधी मोडला होता? 25 जुलै 2025ला. त्यावेळी ती न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. सर्वाधिक काळ जो राहिले ते आपले पहिले पंतप्रधान ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. तर त्यांनी 16 वर्ष 286 दिवस 16 वर्ष 286 दिवस भारताचे पंतप्रधान ते राहिलेले होते. हे घटक लक्षात घ्या. तर हे जे मुद्दे ना थोडासा परत रिकॉल करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जुलै 2025 इंदिरा गांधींचा विक्रम त्यांनी मोडला आणि सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान सलग आणि सर्वाधिक काळ बसवणारे दुसरे पंतप्रधान ठरलेत. याच्या अगोदर 15 ऑगस्ट 1947 पासून जवाहरलाल नेहरू होते सत्तेवर. ते 27 मे 1964. ह्या दोन्ही तारखा लक्षात घ्या बरं का. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 हे किती दिवस येतात? 16 वर्ष आणि 286 दिवस. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान राहण्याचा विक्रम हा जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल होता. इंदिरा गांधीजींचा विक्रम होता 4077 दिवस. नरेंद्र मोदी यांनी तो विक्रम मोडला आणि त्यांच्याबद्दल दिलेला आहे तुम्हाला 4078वा दिवस होता 25 जुलै 2025 पर्यंत. तो 4078वा दिवस. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. फोकस कुठं करा माहिती आहे का? तर पहिले कोण आहेत? जवाहरलाल नेहरू. मग तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंचा एक्झॅक्ट कार्यकाळ माहित असू द्या. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 हे घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, इंदिरा गांधीजींचा रेकॉर्ड पण लक्षात ठेवा कारण ते तोडलं कधी ती तारीख महत्वाची 25 जुलै 2025 रोजी. तर हे तुम्हाला महत्वाचं आहे. तर हे राजकीय घडामोडी होत्या या जुलै ते आपल्या ऑगस्ट दरम्यानच्या मे ते जुलै दरम्यानच्या राजकीय घडामोडी सगळ्या आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे घटक लक्षात आलं असेल. रिव्हिजन करा, तुम्हाला याचा जास्त बेनिफिट होईल. थँक्यू. डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे? तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयेमध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या